गुणत्रय विभाग योग। श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 14। ह्या 14व्या अध्यायामध्ये एकूण 27 श्लोक आहेत आणि ह्या 27 श्लोकाच्या मध्ये कोणता विचार मांडला असेल तर त्या अध्यायाच्या नावामध्येच त्याचा अर्थ सन्निहित आहे। गुणत्रय विभाग योग। गुणत्रय सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 गुण जे आहेत हे स्वतंत्र याचं वर्गीकरण केलं तर हे गुण काय आहे, या गुणांचं स्वरूप काय आहे, हे गुण बंधनामध्ये कसे टाकतात, हे गुण कोणकोणत्या गतीला जीवाला नेतात, हे गुण वाढले असताना कोणकोणती लक्षणं दिसतात, कोणत्या कर्माचे फळ कसे कसे असतात, गुणातीत झाल्यानंतर काय लक्षणं, गुणातीत झाल्यानंतर काय फलनिष्पत्ती होते, गुणातीत झालेल्या पुरुषांचे कोणकोणते लक्षण आहेत, गुणातीत झालेला पुरुष ह्या जगताशी कसा व्यवहार करतो, गुणातीत होण्याचे कोणता उपाय आहेत, कोणत्या उपायाने गुणातीत होता येतं आणि सोपाधिक आणि निरुपाधिक परमात्मा यांचं एकरूपता, समानता, ऐक्यता कशी आहे, हा सगळा विचार आपण 27 श्लोकांच्या माध्यमातून पाहिला आहे। आज या 27 श्लोकांचा थोडक्यामध्ये एक क्रमवार सुसंगत विचार एकत्रित पाहणार आहोत। ह्या एकूण 27 श्लोकांच्या मध्ये पहिले जे 2 श्लोक आहेत, ह्या 2 श्लोकांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाचं स्वरूप, त्या ज्ञान उपदेशाचं स्वरूप, त्या ज्ञानाचा आश्रय केला असताना प्राप्त होणारं फल, याचा विचार पहिल्या 2 श्लोकामध्ये आहे। भगवंताने प्रतिज्ञा केली 13 अध्यायांपर्यंत किंवा 13व्या अध्यायामध्ये सांगितलेला जो विचार आहे तो मी आता पुन्हा सांगणार आहे आणि सगळ्या ज्ञानांच्या मध्ये हे उत्तम ज्ञान आहे। हे जे मी ज्ञान सांगतो हे ज्ञान जाणल्यानंतर मननशील जे मुनी आहेत ते ह्या संसारातून परम सिद्धीला प्राप्त झालेले आहेत। परम भूयः प्रवक्ष्यामि अज्ञानानां ज्ञानमुत्तमम्
यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धीमितो गताः. हे ज्ञान श्रवण केल्यानंतर ह्या ज्ञानाचा आश्रय करणं म्हणजे पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन करून हे ज्ञान आत्मसात केलं असताना या ज्ञानाचा आश्रय करणारा जो साधक आहे, भगवंत म्हणतात, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त एकदा की तो सायुज्य मोक्ष पदाला प्राप्त होतो. त्याला चौथा पुरुषार्थ म्हणतात. त्या स्वरूपाला तो प्राप्त झाला की मग सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस तो उत्पन्न होत नाही आणि सृष्टीच्या नाशाच्या वेळेस तो नाशही पावत नाही. आणि वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना तो व्याकुळही होत नाही. म्हणजे तो जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो. ही गोष्ट भगवंताने प्रारंभी पण सांगितली ह्या दुसऱ्या श्लोकाच्या मध्ये. आणि गुणातीत पुरुषाचं लक्षण सांगण्याच्या अगोदरचा जो अर्जुनाचा प्रश्न होता, त्या प्रश्नाच्या अगोदरच्या श्लोकामध्ये हाच विचार पुनरावृत्तीने फलस्वरूप सांगण्यासाठी भगवंताने पुढे मांडलेला आहे. मग ज्ञान श्रवण केल्यानंतर ते आत्मसात करणं, त्याचं पुन्हा पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन ही गोष्ट इंगित करण्यासाठी इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. सर्गे न उपजायन्ते, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस याची उत्पत्ती होत नाही. प्रलये अपि न व्यथन्ति, आणि प्रलय काळाच्या वेळेस तो व्याकुळ होत नाही, म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो. भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. मम साधर्म्यमागताः, याचं कारण आहे काही मी सांगितलेलं ज्ञान त्याने आत्मसात केलं आहे. याप्रमाणे 2 श्लोकामध्ये प्रस्तावना सांगितली. श्लोक क्रमांक 3 आणि 4 मध्ये प्रकृती काय आहे, पुरुष काय आहेत, आणि ह्या प्रकृती पुरुषांच्या पासून हे जग कसं निर्माण होत आहे, मग जगाचा आणि ह्या प्रकृती पुरुषाचा काय संबंध आहे, ह्या संबंधीची चर्चा श्लोक क्रमांक 3 आणि 4 मध्ये केली आहे. त्या प्रकृतीला भगवंतानी महत ब्रह्म असं म्हटलं आहे. कार्याच्या दृष्टीने ती व्यापक असल्यामुळे त्या महत ब्रह्म असं म्हटलं आहे. आणि प्रकृती ही माझी आहे, स्वतंत्र नाहीत. आणि ही प्रकृती सर्व चराचर प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचं कारण आहेत, असाही निर्देश केला. आणि ह्या प्रकृतीपासूनच संपूर्ण प्राणीमात्रांची ही उत्पत्ती झालेली आहे. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. ही संपूर्ण प्रकृती ह्या सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण आहे. तिच्या पोटातूनच सृष्टीची उत्पत्ती होते. पण ती जड असल्यामुळे तिला चेतनत्व प्रदान करणारा परमात्मा आहे. म्हणून तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. मग अशा ह्या प्रकृती आणि पुरुषांच्या संयोगापासून ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न झाली. म्हणजे थेरी ऑफ क्रिएशन याचा विचार या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितला. संभव सर्वभूतानां
ततो भवती भारत. अर्थात त्या प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगापासून ह्या संपूर्ण चराचर सृष्टीची उत्पत्ती होते. म्हणजे सृष्टी कशी उत्पन्न होते ह्या संबंधाने कोणाच्याही मनामध्ये संशय निर्माण होऊ नये. आणि चिकित्सा करताना प्रकृतीचं स्वरूप हे मातृत्वाच्या ठिकाणी आहे आणि पुरुषाचं स्वरूप हे पितृत्वाच्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रकृती जणू काही माता आणि परमात्मा हा पिता. आणि सगळ्या ज्या काही शरीरधारी प्राणी आहेत, ज्यांना मूर्तया असं म्हटलं, या सगळ्या मूर्ती ह्या दोघांच्या पासून निर्माण झाल्या आहेत. सर्व योनेषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः. हा तासाम ब्रह्म महद्योनी अहम बीज प्रदः पिता. या सृष्टीचं बीज प्रदान करणारा पिता भगवंत म्हणतात मी आहे. अहम बीज प्रदः पिता. आणि हे बीज कशात तुम्ही ठेवलं तर योनिही महत ब्रह्म. ही संपूर्ण सृष्टीचा गर्भ धारण करण्याची क्षमता त्या महत ब्रह्म म्हणजे प्रकृतीमध्ये आहे. आणि तीच प्रकृती प्राधान्याने ही सृष्टीची माता आहे. म्हणून सर्व योनीषु या मूर्तया संभवन्ति तासाम योनी महत ब्रह्म. ती संपूर्ण महत ब्रह्म ही प्रकृती आहे. या 4 श्लोकांच्या मध्ये भगवंताने या अध्यायाची प्रस्तावना केली. म्हणजे पहिल्या 2 श्लोकामध्ये या अध्यायाच्या मध्ये सांगितलं जाणारं ज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ कसं आहे, हे ज्ञान जाणल्यानंतर काय फल प्राप्त होतो याचं वर्णन केलं. नंतर ही दिसणारी सृष्टी, या सृष्टीला कारण कोण कोण आहेत, आणि म्हणून संपूर्ण सृष्टी हेच एक बाळ आहे. त्याची माता ही प्रकृती आहे आणि पिता परमात्मा आहे. म्हणजेच सृष्टीचा आणि या प्रकृती पुरुषाचा काय संबंध आहे तर माता पिता आणि त्याचे पुत्र असा संबंध ह्या प्रकृती पुरुषाचा आणि या सृष्टीचा आहे. मग प्रश्न उत्पन्न होतो, जर प्रकृती पुरुष आणि हे जर माता पिता असेल तर मग आईचे गुण सुद्धा अपत्यामध्ये असतात आणि पित्याचे गुण अपत्यामध्ये असतात. मग आईचे गुण कोणते आणि त्या गुणांच्या द्वारे ती प्रकृती या सृष्टीला कशी निर्माण करते आणि झालेल्या सृष्टीमध्ये ही गुण कसे असतात हे मातृत्वाचे. आणि ह्यामध्ये परमात्मा स्वतः पितृस्थानी आहे. मग त्याचे गुणधर्म कोणते आणि मग या परमात्म्याच्या गुणांचं ज्ञान करून घेतल्यानंतर त्याच्याशी तादात्म्यपन्न झाल्यानंतर ती फलश्रुती पुढे सांगितलेली आहे. म्हणून पहिल्यांदा हे जे गुण आहेत हे गुण कोणापासून निर्माण झाले आहे तर हे सगळे सत्व रज तम हे गुण आहेत हे प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत. आणि ह्या देहामध्ये असणारा जो जीवात्मा आहे, चेतन तत्व आहे, त्या जीवात्म्याला, त्या जीवाला ह्या देहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला बंधनामध्ये अडकवतात. कोण? हे गुण की जे प्रकृतीपासून निर्माण झाले.
सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. म्हणजे अव्ययम देहिनम, जो देही अविनाशी जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याला ह्या देहामध्ये गुणाः निबध्नन्ति, गुण बांधून टाकतात. कोणाला? देहिनम, जीवात्म्याला. कुठे बांधतात? देहामध्ये. ज्या देहामध्ये या गुणांनी जीवात्म्याला बांधलं, तो जीवात्मा कसा आहे? अव्ययम देहिनम, तो अव्यय स्वरूपाचा आहे, कधीही अविनाशी स्वरूपाचा आहे. पण त्या अविनाशी स्वरूपाच्या जीवात्म्याला सत्वरजतम जे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत, ते गुण याला बांधतात. हे वर्णन झालं. आणि मग पुढे श्लोक क्रमांक 5 मध्ये ह्या गुणांची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि ते जीवाला बंधनामध्ये कसं घालतात याचं वर्णन झालं. मग पुढे जे श्लोक क्रमांक 6, 7 आणि 8 या 3 श्लोकांच्या मध्ये ह्या 3 गुणांचं स्वरूप आणि हे 3 गुण कोणकोणत्या पद्धतीने जीवात्म्याला बंधनामध्ये घालतात याचं क्रमशः एक एक गुणाचं वर्णन करून या श्लोक क्रमांक 6, 7 आणि 8 हे जे 3 श्लोक आहेत, हे 3 गुणांचं स्वरूप सांगून ते 3 गुण जीवात्म्याला कोणत्या कोणत्या कारणाने बंधनामध्ये घालतात याचं वर्णन केलेलं आहे. तर तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानर. अर्जुनाचं निमित्त करून भगवंत सांगतायत, सत्वगुण कसा आहे? ज्यामध्ये कोणताच दोष नाही, तो निर्मल आहे. आणि कसा आहे? तो प्रकाशक आहे, म्हणजे तो ज्ञानमय आहे. आणि अनामयम, अमयम म्हणजे रोग आणि अनामयम म्हणजे कोणताही रोग नाही, म्हणजे विकाररहित आहे. 3 लक्षण सांगितले सत्वगुणाचे. सत्वम, तो निर्मल असल्यामुळे, प्रकाशक असल्यामुळे आणि अनामय असल्यामुळे. निर्मलत्वात आणि प्रकाशकम अनामयम असं असताना सुद्धा सत्वगुण सुखसंगेन आणि ज्ञानसंगेन बध्नाति. ह्या सुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या आसक्तीने हा सत्वगुण जीवाला बंधनामध्ये घालतो. म्हणजे मीच ज्ञानी आहे, माझ्यासारखा सुखी कोण आहे, अशा प्रकारचा एक संबंध निर्माण झाला की समजायचं की या सत्वगुणाने जीवात्म्याला बांधून टाकला आहे. नंतर रजोगुण, त्याचं स्वरूपच मुळात हे रागात्मक म्हणजे आसक्तीचं स्वरूप आहे. म्हणून रज हा रागात्मकम, हा राग स्वरूप आहे, आसक्ती स्वरूप आहे. हा निर्माण कसा होतो, कुठून होतो? तर कामना आणि आसक्ती या 2 गुणांपासून, ह्या 2 कारणांपासून ह्या रजगुणाची उत्पत्ती सांगितली. ह्याला सांगतात तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा म्हणजे कामना, संग म्हणजे आसक्ती, या पासून ह्या रजगुणाची उत्पत्ती आहे. आणि कर्मसंगेन देहिनम बध्नाति, तत् देहिनम कर्मसंगेन बध्नाति. तो रजगुण जो आहे
देहिनम म्हणजे तो जीवाला, जीवात्म्याला, कर्मसंगेन बध्नाती, कर्म आणि त्या कर्माची फळं आणि त्या कर्माच्या फलाची आसक्ती, ह्या दोन कारणाने तो जीवाला बंधनामध्ये घालणार आहे. म्हणून अतिकर्म करणारा जर असेल तो कर्माची फलनिष्पत्ती समोर ठेवूनच मग कर्मामध्ये प्रवृत्त होतो. कर्माचं फळ समोर ठेवून तो कर्म करतो आणि फळ ठेवत असताना कर्म करताना त्या कर्माची आसक्ती वाढते आणि कर्माच्या आसक्तीबरोबर कर्माच्या फलाची आसक्ती वाढते आणि ह्या दोन कारणामुळे प्रदीर्घ काळ असा तो त्या साधकाचा, त्या जीवाचा कर्मामध्ये तो अडकला जातो. हेच ते बंधन आहे. आणि मग देहाच्या ठिकाणी ज्याचा अभिमान आहे आणि सर्व जीवात्म्याला तो मोहित करणारा, अज्ञानापासून ज्याची उत्पत्ती झाली आहे असा जो तमोगुण आहे तो प्रमाद, आळस, निद्रा यांच्याद्वारे जीवात्म्याला बंधनामध्ये घालतो. तमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादलस्य निद्राभिस्तन्नी बध्नाती भारत. हा बंधनात कोणत्या कारणाने घालतो? प्रमाद, आळस, निद्रा, तान निबध्नाती यांच्याद्वारे तो जीवात्म्याला बंधनात घालतो. याची उत्पत्ती कुठून झाली आहे? अज्ञानजम, अज्ञानापासून तमोगुणाची उत्पत्ती झाली. तमहा अज्ञानजम विद्धी. आणि तो काय करतो? सर्व देहिनाम मोहनम, सर्व देह धारण करणाऱ्या, देहासक्ती असणाऱ्यांना तो मोहित करतो. हा विचार झाल्यानंतर 6, 7, 8 ह्या श्लोकाचा पुन्हा एकंदरीत सारांश ह्या 9 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहे. तो असा आहे, सत्वगुण सुखामध्ये आसक्ती निर्माण करवितो जीवाला, रजगुण कर्मामध्ये आसक्ती निर्माण करवितो जीवाला आणि तमोगुण मूळ स्वरूप जे आहे आपलं त्याला आवृत्त करून त्या जीवाकडनं आळस, निद्रा, प्रमाद करून याची आवड निर्माण करून त्याची आसक्ती वाढवितो आणि त्यात त्याला अडकवितो. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. म्हणजे 3 श्लोकामध्ये जो विस्तार केला त्याचा पुन्हा संक्षेप एका श्लोकामध्ये केला. भगवंताची ही अलौकिक पद्धत आपल्याला या 14व्या अध्यायामध्ये पाहायला भेटते. नंतर हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये आणि प्रत्येक वस्तूच्या मध्ये जरी असले तरी हे 3 गुण समप्रमाणात राहत नाही. आणि समप्रमाणात जिथे राहतात त्याला प्रकृती म्हणतात. 3 गुणांची साम्य अवस्था म्हणजे प्रकृती. पण मग हे 3 गुण मनुष्याच्या मध्ये कसे राहतात? जेव्हा सत्वगुण वाढलेला असतो तेव्हा रजगुण आणि तमोगुण हा कमी झालेला असतो. जेव्हा रजगुण वाढतो तेव्हा सत्वगुण आणि तमोगुण कमी होतो आणि जेव्हा तमोगुण वाढतो
तेव्हा सत्वगुण आणि रजगुण कमी होतो. म्हणजे एक गुण वाढला की 2 गुण कमी होतात. म्हणजे एका गुणाची वृद्धी झाली की 2 गुणांचा अभिभव होतो. असा हा 3 गुणांचं जीवाच्या शरीरामध्ये राहणारं हे वास्तव्य कशा स्वरूपाचं असतं. म्हणजे यांच्यामध्ये एक प्रकारचा कोऑर्डिनेशन आहे, जो संवाद आहे. कोणाचा प्रभाव वाढला की कोणत्या दोघांनी फक्त साह्यभूत त्याला व्हायचं. म्हणून हे भारत रजः च तमः अभिभूय, रजगुण आणि तमोगुण हा अभिभूत होऊन सत्वम भवती, सत्वगुण वाढतो. सत्वम च तमः, सत्वगुण आणि तमोगुण हे अभिभूत होऊन रजः भवती, रजगुण वाढतो. तथा एव सत्वम रजः, सत्वगुण आणि रजगुण हे कमी होऊन तमः भवती, वृद्धी भवती, याची वाढते. ह्याप्रमाणे हे गुण आपल्या शरीराच्या मध्ये तरतम भावाने कसे राहतात याचा विचार ह्या 9व्या श्लोकाच्या मध्ये सांगितला. आणि मग आता श्लोक क्रमांक 11, 10व्या श्लोकात सांगितलं. मग श्लोक क्रमांक 11, 12 आणि 13 या 3 श्लोकाच्या मध्ये हे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण स्वतंत्र पद्धतीने एक गुण वृद्धी झाली असताना एका गुणाची ती वृद्धी आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या लक्षणांच्या द्वारे ती अभिव्यक्त होते. म्हणजे व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द 3 गुणाज. हे 3 गुण आहेत, हे जेव्हा वाढतात तेव्हा कोणकोणते लक्षणं आपल्या अवयवाच्या मध्ये, व्यक्तिमत्वाच्या मध्ये दिसतात. 11व्या श्लोकामध्ये सत्वगुण वाढला असताना आपल्या सगळ्या अवयवांच्या मध्ये एक प्रकारची सजगता, चेतनता, प्रसन्नता, विवेक शक्ती, ग्रहण क्षमता, सात्विकता, ज्ञानाकडे प्रवृत्ती ही जेव्हा होते तेव्हा समजायचं की हा सत्वगुणाची निर्मिती झाली आहे. प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये विवेक शक्ती उत्पन्न होते. सर्व इंद्रियांच्या मध्ये एक प्रकारची ज्ञानशक्ती, प्रकाश शक्ती उत्पन्न होते. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, त्याज्य काय, ग्रहण करण्यासारखं काय, असा विवेक प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये उत्पन्न होतो. समजायचं की आपल्यामध्ये आता सत्वगुण उत्पन्न झालेला आहे. चांगलं असेल तेच करायचं, वाईट असेल त्याकडे समोर जरी आलं तरी इंद्रिय स्वतःहूनच ते टाकून देतात, दुर्लक्ष करतात. समजायचं की सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे. सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्वमित्युत. यदा अस्मिन् देहे सर्वद्वारेषु प्रकाशः ज्ञानम उपजायते. सगळ्या इंद्रियांच्या मध्ये, अंतःकरणाच्या मध्ये ज्ञान उत्पन्न होतो. तदा, त्यावेळेस सत्वम वृद्धिम इति विद्या, सत्वगुण वाढला आहे असं समजावं. पण रजगुण आपल्यामध्ये वाढला आहे असं कधी ओळखायचं? तर रजगुण वाढला की समजायचं की आपल्या अंतःकरणामध्ये लोभ वृत्ती वाढली, अनेक कामामध्ये आपली प्रवृत्ती वाढली, सकमता वाढली, स्वार्थ बुद्धी वाढली आणि जीवन जगताना एक प्रकारची अशांतता झाली.
विविध विषयांच्या भोगाची लालसा वाढली. समजायचं की हे सगळे जे लक्षण, हे चिन्ह आहेत ना, हे रजगुणाचे आहे. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम मशमस्पृह रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. तमोगुणाची बुद्धी वाढली तमोगुण वाढला असताना सगळ्या शरीरांच्या मध्ये एक प्रकार आळस, निद्रा, तंद्री, जाड्यता, काहीच न समजणं, मोठमोठ्या चुका करणं, एखादं काम आज करायचं ते 10 दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं. समजायचं की हा तमोगुण वाढला आहे. किती सांगून कळत नसणं, झोप येणं, ही सगळे लक्षणं तमोगुणाचे. त्यालाच म्हणतात अप्रकाशो अप्रवृत्तीश्च प्रमाद मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. या लक्षणांच्या द्वारे आपल्याला कोणता गुण आपल्या शरीरामध्ये वाढला आणि त्यामुळे कोणते सिम्पटम्स आपल्याला दिसतात, किंवा ह्या लक्षणावरून, ह्या चिन्हावरून आपल्यामध्ये सत्वगुण वाढला का तमोगुण वाढला का रजोगुण वाढला कळेल. किंवा समोरच्या व्यक्ती त्याचे लक्षण, त्याचे जे सिम्पटम्स दिसायला लागले ह्याप्रमाणे विनासंकोच समजायचं की हा रजोगुणी मनुष्य आहे, हा तमोगुणी आहे किंवा सत्वगुणी आहे. याचा द्वेष करण्याच्या ऐवजी त्या गुणांचा उपयोग चांगल्या कार्यासाठी कसा करावा हे चांगल्या व्यक्तीने समजून घेऊन त्याचा युटिलाइज करणं, म्हणजे युटिलिटरियानिझम असा एक कॉन्सेप्ट वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये आहे. त्याला म्हणतात की उपयुक्ततावाद. त्या गुणांचा उपयोग करून घेणं. मग पुन्हा काय लक्षणं, 3 गुण वाढले की कोणकोणते लक्षणं दिसतात हा विचार सांगितला. पुन्हा 14 आणि 15 ह्या 2 श्लोकांच्या मध्ये मृत्यूच्या समयी विशिष्ट गुण वाढल्यानंतर त्याला कोणकोणती गती प्राप्त होते. सत्वगुण वाढला असताना मृत्यू आला की मग कोणती गती, रजोगुण वाढला असताना मृत्यू आला तर मग त्याला कोणती गती, आणि तमोगुण वाढला असताना त्याच समयी जर मृत्यू आला तर त्याला कोणती गती. म्हणजेच 14 आणि 15 या 2 श्लोकांच्या मध्ये ह्या गुणांच्या द्वारे मृत्यू समयी कोणकोणती गती प्राप्त होते ह्या गतींचं वर्णन आलेलं आहे. 14 श्लोक सांगतात, जेव्हा सत्वगुण वाढलेला असेल आपल्या शरीराच्या मध्ये, अंतर्मुखता आहे, प्रसन्नता आहे, सगळ्या इंद्रियांच्या मध्ये ज्ञानशक्ती, विवेक शक्ती आलेली आहे, परमार्थिक साधना चालू आहे, आणि अशाच वेळेस मृत्यू आला तर येतो का? हो हो, नक्कीच येतो. याचं उदाहरण एक आहे की आताच पिताश्री की यांनी हरिपाठ सगळा हा केला, देवाची आरती केली आणि बस देह सोडला. त्याला म्हणायचं यदा सत्वे प्रवृद्धे तू. असा सत्वगुण वाढला असताना देहभृत, या देहाचं भरण पोषणच्या जीवात्मा जो आहे, प्रलयम याती, जर मरण पावला तदा त्याला उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. उत्तम कर्म करणाऱ्या निर्मळ अशा दिव्य लोकांच्या मध्ये त्याला तो लोक प्राप्त होतो, त्या ठिकाणी तो जातो. आणि याच्या उलट रजोगुण वाढला असताना मृत्यू जर झाला, खूप रजोगुण आहे, हे करायचं ते करायचं, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स त्यांनी आखलेले आहेत, किती वर्षाने कोणता प्रोजेक्ट पूर्ण होणार, किती वर्षाने कोणता प्रोजेक्ट पूर्ण होणार, सारखी कामाची धावपळ आहे, फुल ऑफ रजेस आर एक्झिस्टिंग दॅट पर्सनॅलिटी. आणि अशा समय जर मृत्यू आला
तर तो पुढच्या जन्मामध्ये अशा घरात जन्माला येतो की ज्या घरामध्ये अशाच प्रकारचे कर्म असंख्य पद्धतीने चाललेले आहेत आणि त्या कर्माच्या यादीमध्ये कर्म करण्याकरता हाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतो जुंपला जातात, तो जुंपला जातो. अशा शब्दाचा प्रयोग ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावरती भाष्य करताना म्हटलंय. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगेषु जायते. तथा म्हणून कोणीही कोणाच्याही घरी जन्माला येत नाही. खूप कर्म करणाऱ्यांच्या घरी एखादा जन्माला आला तर समजायचं की हाही मागच्या जन्मात खूप रजगुणाने युक्त होता आणि जाड्यता आहे, कळत नाही, निद्रा आहे, तमस असा गुण आहे. आणि त्याच वेळी जर मृत्यू आला तर मूढ योनिषु जायते. मग तो मूढ योनीला जातो. कीटक, पशु, चार पायाचे, हे सगळ्या अशा खालच्या योनीला तो जातो, असं वर्णन झालेलं आहे. मग आता 16वा श्लोक येतो. या 16व्या श्लोकाच्या मध्ये सात्विक, राजस आणि तामस या कर्माचं फल काय आहे. सात्विक कर्म केलं तर काय फळ, रजगुणात्मक कर्म केलं तर काय फळ, तमगुणात्मक कर्म केलं तर काय फळ, याचं वर्णन या 16व्या श्लोकामध्ये येतं बरं का. सुकृतस्य कर्मणः सात्विकम निर्मलम फलम आहुः. सुकृतस्य चांगल्या प्रकारचे जर कर्म केलं असेल तर त्या चांगल्या प्रकारच्या कर्माचंच काय आहे, सात्विकम निर्मलम फलम, त्याला सात्विक आणि निर्मळ फल प्राप्त होतो. म्हणजे त्या चांगल्या सुकृतस्य कर्मणा, चांगल्या प्रकारचे कर्म केले असेल तर त्याचे सात्विकम निर्मलम फलम, सुख, ज्ञान, वैराग्य, निर्मळ, शांती, प्रसन्नता अशी फळं त्याला प्राप्त होतात. रजसहा, खूप रजगुणाचं कर्म केलं तर त्या रजगुणाच्या फळ सांगितलंय दुःखम फलम. रजसहा फलम दुःखम, रजगुणाचं फळ दुःख आहे. आणि तमसहा अज्ञानम फलम, आणि तामस कर्माचं फळ हे अज्ञान आहे. तमगुणाचं फळ काय आहे, तमगुणात्मक कर्माचं फळ हे अज्ञान, रजगुणात्मक कर्माचं फळ दुःख आहे. आणि गुणात्मक कर्माचं फळ हे सुख, शांती, ज्ञान, वैराग्य अशा स्वरूपाचं आहे. याचं वर्णन 16व्या श्लोकामध्ये येतं. आणि मग श्लोक क्रमांक पुन्हा 17 मध्ये ज्ञान, लोभ आणि मोह यांची उत्पत्ती कोणापासून होते. ज्ञान कोणापासून उत्पन्न होतं, लोभ कोणापासून उत्पन्न होतो आणि मोह कोणापासून उत्पन्न होतो. म्हणजे ह्या तिघांचं उत्पत्ती स्थान कोण आहे याचं वर्णन करणं 17वा श्लोक आहे. त्यातलं भगवंत म्हणतात सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. सत्वात संजायते ज्ञानम. आणि रजसहा एव लोभः रजसा एव. लोभ जो आहे तो रजगुणापासून उत्पन्न होतो. म्हणजे लोभाचं मूळ कारण हा रजगुण आहे आणि ज्ञानाचं मूळ कारण हा सत्वगुण आहे. प्रमाद, मोह, आळस, तंद्रे हे तमोगुणापासून उत्पन्न होतात आणि हे अज्ञानापासून सुद्धा उत्पन्न होतात. तमसहा प्रमाद मोह भवता अज्ञानम एव. हे सगळे अज्ञानापासूनच मग तमस असेल, मोह असेल उत्पन्न होतात. असं वर्णन झाल्यानंतर मग प्रत्यक्ष असं विचार येतो की एरवी जीवन जगत असताना सत्वगुणी माणसाला, रजगुणी माणसाला आणि तमोगुणी माणसाला कोणकोणती अशी स्थिती प्राप्त होते, पोझिशन प्राप्त होते, याचं वर्णन करणारा 18वा श्लोक आहे. ज्याला
ऊर्ध्व, अध आणि मध्य यापैकी कोणती गती प्राप्त होते? तर नेहमी सत्वगुणामध्ये असणारा व्यक्ती, त्याचा आचार विचार राहणं हे उंचावलं जातं, हायर लाईफ तो जगत असतो. त्यालाच ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः. रजोगुणी मनुष्य हा मध्यम प्रकारचं जीवन जगत असतो. मध्ये तिष्ठन्ति राजसः. आणि अत्यंत प्रमाद, मोह, निद्रा अशा कर्मांच्या वृत्ती जिथे असतात, असा जो तमोगुण आहे, नेहमी तमोगुणामध्ये राहणारा माणसं कुठे जातात? अधो गच्छन्ति, अधोगतीला जातात. म्हणजे तमोगुण हा अधोगतीला नेणार आहे, रजोगुण ऊर्ध्वगतीला नेणार आहे आणि रजोगुण हा मध्ये ठेवणार आहे. हे सगळं झाल्यानंतर हे इथपर्यंत गुणांचं वर्णन झालं. पण आत्मवेत्ता जो आहे, कारण ह्या शरीराच्या मध्ये हे 3 गुण प्रकृतीचे आहे आणि 1 गुण हा पुरुषाचा आहे. पण जीवात्मा बिलॉंग्स टू द पुरुष and body belongs to प्रकृती. मग हा जीवात्मा जो आहे तो असा पाहतो की सगळ्या प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त होणारा कोण आहे? तर हे गुणच गुणांच्या मध्ये प्रवृत्त होत असतात. आत्मा कोणत्याही प्रकारचा कर्म करत नाही आणि हा जो आत्मा आहे तो गुणांच्याही पेक्षा पलीकडे आहे. आणि असा असणारा, गुणांच्या पलीकडे असणारा जो आत्मा, चेतन तत्व, ते माझं स्वरूप आहे. असं when he detached from the gunas and attached with one's own true nature, असं केलं की तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. नान्यम गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावं सोदी गच्छति. आणि म्हणून या गुणांच्या पेक्षा अन्य कोणी करता नाही, म्हणजे 3 गुणच करता आहे, आत्मा मात्र काही करत नाही, असा जो पाहतो आणि ह्या 3 गुणांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, त्या परमात्मा भावाला तो जाणतो असं सांगितलं. मग आता दुसऱ्या श्लोकामध्ये जी फलनिष्पत्ती सांगितली की हे गुण जाणल्या, ह्या 3 गुणांचं स्वरूप जाणून आत्मा ह्या 3 गुणांच्या पेक्षा वेगळा आहे असं जाणल्यानंतर त्याला काय फल प्राप्त होतं? तर भगवंत सांगतात, जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्ताः अमृतम अश्नुते. जन्म मृत्यू जरा ह्या ज्या काही षडविकार आहेत, या षडविकारांच्या पासून तो जीवात्मा विमुक्ताः सुटतो, मोकळा होतो आणि परमानंद अविनाशी स्वरूप असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला प्राप्त होतो. पण कधी? एतान 3 गुणान अतित्य, या 3 गुणांचं उल्लंघन केल्यानंतर. हे 3 गुण काय करतात? देहाच्या उत्पत्तीलाच हे कारण आहेत. देही देह समुद्भवान, देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे एतान 3 गुणान अतित्य, जो ह्या 3 गुणांचं उल्लंघन करतो. जे आपण देह आहे ना, या देहामध्ये 3 गुण असणारच, पण जीवात्मा ह्या 3 गुणांच्या पलीकडे आहे असं जाणल्यानंतर तो जीवात्मा जन्म मृत्यू ह्या स्थितीच्या पलीकडे जाऊन, देहाच्या धर्माच्या पलीकडे जाऊन तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. मग प्रश्न येतो की मग आत्मस्वरूपाला जर प्राप्त होत असेल तर असा आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या पुरुषाचे काय लक्षण आहे? तो 3 गुणांच्या अतीत झालेला पुरुष या जगामध्ये कसा वावरतो आणि तो पुरुष 3 गुणांच्या अतीत कोणत्या उपायांनी होतो? तर
श्लोक क्रमांक 22 आणि 23 यामध्ये गुणातीत पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो हे सांगितलंय. पुढच्या 2 श्लोकाच्या मध्ये त्याचं वर्तन कसं असतं हे सांगितलं आणि पुढच्या एका श्लोकामध्ये तो 3 गुणांच्या अतीत कोणत्या उपायांनी होतो याचा विचार येतो. मग आता कैर्लिंग स्त्रीणगुणान् नेता नतितो भवति प्रभो किमाचार कथम चेतांस स्त्रीणगुणान् अतिवर्तते. एतान् त्रीन् गुणान् अतिताः कैलिंगैः च भवति. कोणकोणत्या लक्षणांच्या द्वारे गुणातीत पुरुष ओळखला जातो. किमाचार, त्याचा आचार कसा असतो आणि कथम एतान् त्रीन् गुणान् अतिवर्तते आणि कोणत्या उपायांच्या द्वारे तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. असे 3 प्रश्न आहेत. मग हा 21व्या श्लोकामध्ये 3 प्रश्न विचारले आणि मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रकाशांच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. आता ह्या 3 गुणांचे 3 लक्षणं सांगितली. देहामध्ये प्रकाश ज्ञान असेल तर हा सत्वगुणाचं लक्षण आहे. प्रवृत्ती कर्मामध्ये असेल तर रजगुणाचं लक्षण आहे. आळस, निद्रा, प्रमाद असेल तर हे तमगुणाचं लक्षण आहे. आणि मग हे तिन्ही लक्षण आपल्या शरीरामध्ये प्रवृत्त झाले तर तो अरे रे मला सत्वगुण का निर्माण झाला, आता रजगुण निर्माण व्हायला पाहिजे होता, रजगुण निर्माण झाला तर नाही मला सत्वगुण निर्माण व्हायला पाहिजे, असे हे 3 गुण जर आपल्या शरीरात प्रवृत्त झाले तर न द्वेष्टी संप्रवृत्तानि. हे 3 गुण आले तर त्यांचा तो द्वेषही करत नाही आणि निवृत्तानि न कांक्षती, आणि निवृत्त झाले तर पुन्हा आकांक्षाही करत नाही. मला सत्वगुण निर्माण व्हायला पाहिजे होता आता पण नाही, आता नाही तर नाही. म्हणजे आले तरी द्वेष नाही आणि गेले तरी अपेक्षा नाही. कारण का, हे तिन्ही गुण आगंतुकच आहेत ना. मग असं जर लक्षण असेल तर समजायचं की तो गुणातीत आहे. मग तो कसा असतो, आले काय आणि गेले काय, तो तिन्ही गुणांना पाहणारा तो साक्षी बनलेला असतो. गुणच गुणामध्ये वर्तन करत असतात असं समजून, असं जाणून तो आत्मस्वरूपाच्या मध्ये स्थित झालेला असतो आणि या गुणांच्या द्वारे तो विचलित होत नाही. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव योवत् तिष्ठति नेंगते. गुणांच्या द्वारे विचलित होत नाही. सामान्य माणसं गुणांच्या द्वारे विचलित होतात. आता किमाचार, गुणातीत पुरुष झाल्यानंतर तो लोकांच्या मध्ये राहत नाही का, तो वर्तन करत नाही का, का एकदमच तो जंगलात निघून जातो, नाही, तो लोकांच्या मध्येच राहतो. तुम्हा आम्हाला जे अनुभव येतात ते त्यालाही अनुभव येतात. पण गुणातीत झालेल्या पुरुष त्याचं जो वागणं आहे, त्याचं वे ऑफ लिव्हिंग आहे, त्याचं बिहेवियर आहे, हाऊ ही रिॲक्ट्स विथ डिफरंट एक्सपिरियन्सेस, थिंग्स, बीइंग्स, ह्या वस्तूंच्या बद्दल, व्यक्तींच्या बद्दल, अनुभवाच्या बद्दल तो कसा राहतो, हाऊ डज ही रिॲक्ट, तर सांगतात तो नेहमी सम असतो. कशामध्ये, सुख दुःखाच्या मध्ये सम असतो. प्रिय अप्रियता प्राप्त झाली तरी तो सम असतो. कोणी निंदा स्तुती केली तरी तो सम असतो. आणि ह्या जगामध्ये प्रत्येक वस्तूचं एक विशिष्ट स्थान आहे, त्याचं एक महत्व आहे.
घर बांधायचं असेल तर दगडच लागतील. शेती करायची असेल तर मग माती ढेकूळच लागेल. आणि मग शरीराला सुशोभित करायचं असेल तर अलंकार लागतील. पण सोनं म्हटलं तरी, ढेकूळ म्हटला तरी आणि दगड म्हटले तरी, ही सगळी पृथ्वीचाच एक भाग आहे. त्याची विशिष्ट उपयोगिता आहे. मग तो सगळ्यांना तो समानच पाहतो. तुम्ही आम्ही मात्र त्यांना वेगवेगळे मूल्य देतो. पण त्याने सगळ्यात जास्त मूल्य परमात्म्याला दिल्यामुळे तो सगळ्यांना सम पाहतो. सुख दुःख समस्वस्थ समलोष्टाश्मकांचना तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. निंदा आणि स्तुती त्याला समान झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मान आणि अपमान, मित्र आणि शत्रू ह्या गोष्टी त्याला समान झालेल्या असतात. आणि ज्ञानाच्या सप्तम भूमिकेमध्ये जो गुणातीत झालेला आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला जो मनुष्य असतो, तो स्वतः प्रयत्नाने कोणत्याही कर्माला आरंभ करत नाही किंवा प्रारब्ध वर्षामध्ये त्याच्याकडनं कर्म घडले तर कर्म करताना मी कर्म करणार आहे असा कर्तृत्वाचा मद आणि ह्या कर्माचं फळ मला हेच भेटलं पाहिजे असा कर्मफलाचा आस्वाद, असे दोन्ही कर्म बंधनाला कारणीभूत ठरणारे जे दोष असतात ते त्याच्याकडनं होत नाही. मानापमानयो स्तुल्यो स्तुल्य मित्रारी पक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीत सौच्यते. मग आता हा गुणातीत कोणत्या उपायाने होतो? 26 क्रमांकाचा श्लोक आहे. सगळीकडे परमात्माच आहे. संपूर्ण विश्व आणि परमात्मा भिन्न नाहीच. परमात्माच विश्वाच्या रूपाने नटला आहे. तो चराचरामध्ये व्याप्त आहे. अशी जी अव्यभिचारिणी भक्ती आहे, या भक्ती योगाच्या द्वारे तो ह्या 3 गुणांच्या अतीत होऊन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता तो समर्थ बनतो, योग्य बनतो. मांचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समते तैतान ब्रह्म भूयाय कल्पते. हा 26 क्रमांकाच्या श्लोकामध्ये हा विचार सांगितला. आणि काल शेवटी आपण पाहिलं की परमात्मा सांगतात की मी जो आहे तो सोपाधिक परमात्मा आणि निरुपाधिक परमात्मा हे दोन्ही एकच आहे. कारण अव्यस्य जो अविनाशी आहे, जो अमृत स्वरूप आहे, जो शाश्वत आहे, धर्म स्वरूप आहे आणि अखंड एकरस आनंद स्वरूप आहे, असा जो निर्गुण निराकार परमात्मा, त्याची मी प्रतिष्ठा आहे. अहम प्रतिष्ठा, मी त्याचा आश्रय आहे. म्हणजे सोपाधिक आणि निरुपाधिक परमात्मा हे दोन्ही एकच आहे, सगुण आणि निर्गुण हे एकच आहे, असा विषय सांगून मग या अध्यायाची परिसमाप्ती भगवंताने केली. पण माऊलींनी मात्र याची परिसमाप्ती करत असताना संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून केलेली आहे. हा सगळा विचार सांगितला आणि धृतराष्ट्राला संजयाने विचारलं, तुम्ही हा सगळा विचार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, तो तुम्ही ऐकला ना? तुम्हाला तो पटला का? असं सांगितल्याबरोबर धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये मुळातच हा इतका मोह झाला होता, त्याला या ज्ञानाची थोडी सुद्धा आवड नव्हती. आणि म्हणून तो गुणातीत होण्याचं ज्ञान भगवंत सांगत असताना किंवा धृतराष्ट्र संजयाच्या माध्यमातून ऐकत असताना तो म्हणतो, मला नाही याची गरज. धृतराष्ट्र म्हणे, संजया हे तुते कोणी पुसले? तुला कोणी विचारलं होतं हे एवढं वर्णन करायचं? ज्ञानाचं महत्व काय, प्रकृती पुरुषाचा संबंध काय, त्याने जग निर्माण कसं झालं, या गुणांचं स्वरूप काय, परमात्मा ही आपल्यामध्ये आहे, तो आपलं परमात्म्याचं स्वरूप जाणल्यानंतर
काय फळ प्राप्त होतं एवढं कोणी सांगितलं? आणि पुसले विण वायाने का बोलसी, पुसल्याशिवाय विनाकारण तू का बोलतोयस? ह्या प्रसंगी माझ्या मुलांचा विजय होईल की नाही, विजयाची गुढी तू मला सांग. तेव्हा भगवंता संजय अंतःकरणामध्ये म्हणतो, सोडून दे धृतराष्ट्रा, विजयाची गोष्ट तुझ्या मुलांच्या बद्दल तू करूच नको. माझी अवसरे ते फेडी विजयाची, सांगे गुढी, एरू जीवी म्हणे सोडी गुठी या. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं सोडून दिलं याने विजयाची गोष्ट करतो. पण आश्चर्य प्राप्त करतोय संजय मनामध्ये आणि एकदम रागावतो, वैतागतो आणि मनामध्ये म्हणतो, असा जो जगन्नायक परमात्मा विश्वाचा करू हा त्याच्याशी का विरोध करतोय? संजयो विस्मय मानसी, आहा करुणे रसरसी, म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वय्या. याचं तमगुणात्मक कर्म काही असो, पण संजय मात्र आपल्या मालकाकरता प्रार्थना करतो, कृपाळू असणारा परमात्मा याच्यावरती संतुष्ट हो. आणि भगवंताने सांगितलेला जो हा विवेक आहे, याचा तो पुन्हा पुन्हा घोट घेतोय, त्या संवादाचं पान करतो आहे. आणि म्हणून मोहाचा महारोग या भगवंताच्या दिव्य तत्वज्ञानाने नाहीसा हो. असं चिंतन करता करता संवाद तो अंतःकरणामध्ये सांभाळत असताना सत्वगुणाचा महापूर संजयाच्या अंतःकरणामध्ये येतो. आणि मग भगवंत हे उत्साहाचं बोलणं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कसे सांगतील, हा जो विचार आहे भगवंताच्या बोलण्यातला जो भाव आहे, मी तुम्हासारख्या भाग्यवंतांच्या अंतःकरणामध्ये पोहोचवण्याचं काम श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा दास म्हणून माऊली स्वतःचा उल्लेख करतात. ह्याप्रमाणे यथामती यथावकाश भगवंताच्या बोलण्याचा जो भाव आहे तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि इथे 14वा अध्याय हा पूर्ण होतो.